करीती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची ब्राह्मण ब्रह्मविद. सांगतात काय? करीती ब्रह्म निरूपण म्हणजे ब्रह्माचा उपदेश देतात, ब्रह्मतत्वावरच बोलतात. करीती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, तो संपूर्ण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप झालेला आहे. आणि त्या परब्रह्म तत्वातून आलेले अनुभव जो सांगतो तोची ब्राह्मण, त्यालाच ब्राह्मण म्हणतात. तो ब्राह्मण म्हणजे काय? जो पूजा अर्चा करतो, देवाचा आपलं सगळं मांडतो, जे काय असेल ते फलं फुलं अधिष्ठान देवाचा मांडतो आणि ती पूजा करतो, ते पूजेचे ब्राह्मण असतात बरं का. मग ते आपल्याला करायचं नाही का? तर ते प्रत्येकाने करा. ज्याला ज्याला इच्छा होईल सत्यनारायणची पूजा घालायची, गणपतीची पूजा घालायची, जे जे ज्याला इच्छा ते करा तुम्ही. पण ब्राह्मण कशाला म्हणतात ते बघा. समर्थांनी व्याख्या देऊन दिली आपल्याला. करीती ब्रह्म निरूपण. कोण ब्राह्मण झाला? जो ब्रह्माचं निरूपण करतो, जो ब्रह्माचं आत्मबोध ज्याच्या आतमध्ये प्रगट झालेला आहे, ज्याला प्रगट आहे, प्रगट गुह्य बोले, तर प्रगट आणि गुह्य आहे आणि तो आपल्याला सांगतो, तो ब्राह्मण आहे. म्हणून करीती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण, त्या ब्रह्माला संपूर्ण जाणतात. संपूर्ण म्हणजे काय? की जिकडे तिकडे ते ब्रह्मतत्व भरलेलंच आहे. जेथे जातो तेथे तू माझ्या सांगाती, चालविशी हाती धरून या, असं ते आत्मतत्व आहे. आपल्याला हाताला धरून चालवणारं ते आत्मबोध आहे. आणि ते कशातून तयार होतो? तर आपल्याला दिलेल्या बोधातून. बोधामृत ज्याने ज्याने सेवन केला, बोधच आपल्याला तिथपर्यंत नेऊन ठेवतो. सद्गुरुबोध जेव्हा झाला, सद्गुरुबोध जेव्हा झाला तेव्हा चौदेहाचा अंत आला. म्हणजे सद्गुरुबोधातून काय होतो? आपल्या या स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या चारी देहांचा निरसन होतो. मग त्याच्यानंतर समर्थ सांगतात त्याने निर्दध्यास लागला स्वस्वरूपी. आणि मग आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचं आपल्याला ध्यास लागतो. ध्यास कशाचा लागला पाहिजे? तर आपल्याला नरदेह आपल्याला मिळालेला आहे, तर नरदेहाला येऊन आपण त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होणं, परब्रह्माची प्राप्ती करून घेणं, देवाची प्राप्ती करून घेणं, देवाचं भजन करणं, आणि त्याला ब्राह्मण सांगितलंय. म्हणजे ज्याने असं अखंड भजन चालू केलं तो ब्राह्मण आहे. जाणती ब्रह्म संपूर्ण, तेची ब्राह्मण ब्रह्मविद, त्यालाच ब्राह्मण म्हणतात. आणि ते ब्रह्माशी एकरूप झालेले असतात. सरळ सरळ व्याख्या आहे, समर्थ रामदासांनी केलेली आहे. आता या व्याख्येचं जे काय आम्ही तुम्हाला प्रगटीकरण सांगितलं, ते प्रगटीकरण समजण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? साधना करायला पाहिजे. म्हणून साधनरूपी भक्तीच्या युक्ती आहेत. सप्रेम उपजे माझी भक्ती, नाथबाबा सांगतात. साधनरूपी भक्तीच्या युक्तीनं आपल्याला साधना करता यायला पाहिजे. युक्तीनं आपल्याला त्या परब्रह्म तत्वाशी एकरूप होता यायला पाहिजे. आणि ती युक्ती कोणाकडे आहे? तर ती युक्ती संतांकडे आहे. म्हणून संता या भजावे सर्वस्वेशी. संतांना आपण काय करायला पाहिजे? संतांची पूजा करायला पाहिजे. सर्वस्वेशी, सर्व अर्पण करून आपण संतांना शरण जायला पाहिजे. आता इथे आपल्याला या 14व्या श्लोकामध्ये ज्ञानोबा सांगतात की बघ बाबा, वासना नदी महापुरी, म्हणजे वासनेचे पूरच्या पूर आलेले आहेत. संसार म्हणजे महापुर. समर्थ रामदासांनी लिहिलंय, संसार म्हणजे महापुर, माझी जळचळे अपार, जळचळे अपार. या पुरामध्ये, वासनारूपी या नदीमध्ये मोठीच्या मोठे पुरं आल्यात. आणि त्या पुरामध्ये माझी जळचरे अपार. आणि त्या जळातले जेवढे जेवढे जलचर आहेत अपार वाढत चाललेत ते.
जळ आहे ना तिथे, कारण पाण्यामध्ये जे जे पाण्यामध्ये असतं ते सगळे जीव त्या पाण्यामध्ये तरंगतात. डंखू धावती विखार काळ सर्प, आणि ते आपल्याला काय करतात तर चावतात आपल्याला. काळ सर्प म्हणजे हे सगळे विषय आहेत ना, हे विषयच आपल्याला काय करतात तर विषयच आपल्याला हीनदीन बनवतात, आपल्याला भिकारी बनवतात विषय. आपण विकारी का बनतो? विषयात म्हणून, विषय आहेत म्हणून विकारी बनतो आपण, आणि विषय गेले तर आपण दिवस आहोत ना. म्हणून तुका म्हणे देह भरला विठ्ठले, काम क्रोध घर रीते केले. तुकोबाराने स्पष्ट सांगितलंय, जर तुमच्याकडे कोणतेच विकार नसतील, तुका म्हणे देह भरला विठ्ठले, याच्यासाठी विठ्ठल मात्रा सांगितली. म्हणजे विठ्ठल मात्रा ज्याने घावी त्याने पथ्य सांभाळावी. विठ्ठल मात्रा तुम्ही एकदा घेतली का पथ्य एकच आहे की तुम्ही त्याचं सततम कीर्तयंतमाय, सतत तुम्ही त्या विठ्ठलाचं चिंतन करायला पाहिजे, भजन करायला पाहिजे, भजनानंदामध्ये जायला पाहिजे. नाहीतर आपल्याला विषय कुठल्या कुठे नेऊन आपल्याला टाकतील माहीत पडणार नाही. नेऊन दुःखाच्या साखळीमध्ये घालती आपल्याला काय करतील, त्या वळसामध्ये, त्या भोवऱ्यामध्ये आपल्याला अडकवतील. हा भोवरा खूप मोठा आहे बरं का विषयांचा. कामाचा केवढा मोठा भोवरा आहे, क्रोधाचा, लोभाचा, हे सगळे भोवरे आहेत. या भोवऱ्याला काय आहेत, वळणे आहेत, वळसे आहेत. म्हणून एक काय लिहिले, म्हणून एक ते फुगूनच मेले ठार, आणि फुगले म्हणजे अहंकाराने फुगूनच मरतो माणूस. आशा ममता देही बेडी, आशा आणि ममता या देहामध्ये बेड्या आहेत दोन, म्हणून आशेने जगतो, ममतेने जगतो. आशा ममता देही बेडी, सुसरी करतात ताडातोडी. सुसरी काय करतात माणसाला तर एकदा का सुसरीने जर पाय पकडला तर मगर मिठी आहे, ती सुटत नाही लवकर. तशी कामाची मगर मिठी आहे. कामाने एकदा माणसाला मगर मिठी मारली का तो माणसाला सोडत नाही. आणि आयनाच्या बहिणाने 84ला घेतल्याशिवाय जाईना, असा कामाचा विषय. खतरनाक आहे काम सगळ्यात. अहंकार पण तसाच आहे, क्रोध पण तसाच आहे, लोभ पण तसाच आहे. प्रत्येक विषय एवढे तोडीचे आहेत ना. एका जत्रेमध्ये एका माणूस जातो आणि त्याचा जोडीला मुलगा असतो, आणि मुलगा सांगतो बाबा मला विंचू घ्यायचा आहे. त्याला विंचू दिसतात, तर ते विंचू घ्यायला जातात दोघे पण, मुलगा आणि बाप असतो. तर बाप विचारतो, हे सगळ्यात मोठा विंचू असतो ना त्याची किंमत किती, तर तो सांगतो 100 रुपये. मग त्याच्यापेक्षा छोटा आहे त्याची किती, त्याची पण 100 रुपये. मग एकदम लहान आहे त्याची, म्हणतो त्याची पण 100 रुपये. म्हणतो असं काय, ह्याला मटेरियल कमी लागला, ह्याला मटेरियल जास्त लागला तरी तेवढीच किंमत. हा म्हणतो या छोट्या विंचूने डंख मारला ना तरी तेवढाच तुम्हाला ठणका बसणार आहे, आणि मोठ्या विंचूने ठणका मारला ना तरी तेवढाच तुम्हाला ठणका बसणार आहे. म्हणजे विषयांचा ठणका जो आहे तो लहान असो आणि मोठा असो पण तेवढाच तोडीचा आहे महाराज. म्हणून प्रत्येक माणसाने लक्षात घ्या, विषय आहेत ना ते फार तोडीचे आहेत. अनंत काळापासून ते आपल्या बरोबर आहेत, आणि त्यांना घालवणं एवढं सोपं नाहीये. विषयांना घालवणं एवढं सोपं नाही. आणि म्हणून अखंड भजन चाललं पाहिजे, त्या भगवंताला शरण जायला पाहिजे. भगवंताकडून आपण काय विनवणी करायला लागले भगवंताला. हे जळे विन बुडविती, विषय कसे आहेत, जळा पाण्याशिवाय बुडवतात. आगी विन जाळी ती आग नाही तरी पण ते जाळून टाकतात, माहीत पण पडत नाही. आणि न बोलता कळविती प्राणी आणते, आणि प्राण्याला काय करतात की कळून पण देत नाही आणि गिळून टाकतात. न बोलता कवळीती प्राणी आणते, म्हणजे आपल्या आटोक्यात आपल्या कवळीत घेतात, ते आपल्या काखेत घेतात विषय. हे शस्त्री विन साधिती, बघा दोरी विन बांधिती, शस्त्राची गरज नाही लागत, दोराची गरज पण लागत नाही. ज्ञानी अशी सरी, ज्ञानी अशी तरी वदिती, पैज घेऊन. ज्ञानी माणसाला पैज लावून ते काय करतात, ज्ञानी माणसाला पैज लावून ते 84ला घेऊन जातात. ज्ञानी माणसाला जास्त त्रास देतात ते विषय. आणि हे चिखली विन रोविती, चिखला शिवाय आपल्याला
ते काय करतात, चिखलात अडकवतात. चिखल नसला तरी पण ते अडकवतात. पाशिकी विन गोविती हे कवना जोगे न होती, आटोतेपणे हे कोणालाच आटोपता पण येणार नाही. हे विषय एवढे तोडीचे आहेत की ते कोणालाच आटोपता येत नाही. चिखलाशिवाय होतात आणि पाशाशिवाय लोकांना बांधून ठेवतात. म्हणजे कुठलाच पाश टाकत नाही, पण बांधून ठेवतात माणसाला. आणि शरीराच्या इतक्या अमर्याद अंतर्यामी पोचल्यामुळे त्याच्या बरोबरीचं दुसरं कोणीच नाही. विषय एवढे आपल्याला असं वाटतं एवढं सोपं नाही बरं काय हा विषय. त्या लोकांनी काय केलं तर साध्वी शांती नागविली. साधूंना शांती असं साधूंकडे, ते शांतीला काय करतात, साधूंना नागवण आणतात. बघा, साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली. आणि मायेच्या मागे लावलं. साधू त्या परमतत्वाशी एकरूप झाले, पण साधूंना पण भ्रष्ट करण्यासाठी हे विषय मागे पुढे बघत नाही. ती करवी विटाळविली साधू वृंदे, म्हणजे साधूंचे मोठे मोठे समुदाय भ्रष्ट करून टाकले विषयांनी. म्हणून एवढं सोपं नाही. कारण शांतीलाच काय करतात, शांतीलाच हात घालतात, माणसाची शांती भ्रष्ट करतात. आणि म्हणून हे विषय सुख काही बोलण्याचे नाही हो. पण काही केल्या मूर्ख न सेविता न सरे. माणूस टाकतच नाही. आणि म्हणून कलियुग उद्धार हरीच्या नामातून सांगितलं आहे. त्याच्यावर उपाय एकच आहे. उपाय एक भगवत भक्ती. जरी ठाकीना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन केले पाहिजे. बघा किती उपाय सांगितलाय यांच्यावर. उपाय एक भगवत भक्ती, भगवंताचं भजन करा. जरी ठाकेना विरक्ती, जरी आपल्याला विरक्ती आली नाही, भजनातून आपल्याला विरक्ती आली नाही तर येईल ना हळूहळू. जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती, म्हणजे आपल्या शक्तीनुसार भावे पूजावा ईश्वर. बघा, आपल्या शक्तीनुसार त्याचं भजन करा. आणि त्या भजनानंदामध्ये गेल्यानंतर हे विषय आपल्याला काय करतात, तर विषय आपल्याला काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना. बघा, काम काय, मगर मिठी, म्हणजे त्या मगरीने एकदा काय पाय पकडला तो सोडतो का, तसं कामाने काय केलंय, कामानेच काढलाय घाम या जगामध्ये प्रत्येकाला. हे काम विषय हा सगळ्यात कसा आहे, तर सगळ्यात सुटणं कठीण आहे. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागला तुटेना, आणि मद मस्तर होतेना, भुली पडली. माणूस मस्तर करायला मागे पुढे बघत नाही. जगामध्ये सगळीकडे हेच चाललेलं आहे. आता आपण ह्या बरेचशा आपण या ओव्या ज्या आहेत ह्या आपण आता पुढे जात जाऊया. समोह विभ्रम मासे, काय लिहिलंय, समोह विभ्रम मासे गिलता ती धैर्याची आविसे. माणसाला मोह आवरता येत नाही. आणि भ्रांती, मोह आणि भ्रांती रूपी मासे काय करतात, तर माणसाचा धैर्य गिळून टाकतात. एखादा साधक आहे, त्या साधकाला भ्रष्ट करायचं असेल तर हे समोह आहे, म्हणजे मोह माणसाला काय करतो, मोह माणसाला साधना करून देत नाही. मोहामध्ये आणि भ्रम, जिच्यात मोह आणि भ्रम हे मासे धैर्य रूपाने मास गिळून टाकतात. माणसाला मोह आणि जो भ्रांती आहे ती काय करते, ते मासे आहेत आणि ते माणसाचं धैर्य खचून टाकतात. एखादा साधक साधना करायला गेला तर तो कुठल्या तरी मोहामध्ये अडकतो. सगळ्यात प्रपंचाच्या मोहातच तो अडकतो. आणि जर ते त्याला साधना करता करता त्याला अनुभूती आली नाही तर त्यांचा भ्रांती वाढवतो. भगवंताच्या नामाबद्दल भ्रांती वाढवतो. आणि मग काय करतो, तो साधनानिष्ठ असलेला साधक खाली येतो मग तो, आणि मग साधना करायचाच टाकून देतो ते. म्हणजे एवढी त्यांची धाडसं आहे. आपल्याला त्यांनी जिंकता कामा नये, आपण त्यांना जिंकलं पाहिजे. म्हणून ज्ञानदेव म्हणे हरिनामाचे शस्त्र वापरा तुम्ही, हे शस्त्र आहे. ज्ञानदेव म्हणे हरिनामाचे शस्त्र आहे, जेने यमक कुळगोत्र वर्जिले.
सगळ्यांना जिंकण्याचं एकच शस्त्र आहे आणि ते म्हणजे नाम आहे. आणि त्या ठिकाणी अज्ञानरूपी मोठे भोवरे फिरत असतात. अज्ञानाचा भोवरा फिरत असतो. बघा, एखादा माणूस आहे नवीनच आला या संप्रदायामध्ये, तर त्याच्याकडे अज्ञानाचा भोवरा गरगर 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 फिरत असतो. त्या भोवऱ्याचा वेग एवढा असतो की तो भोवरा थांबतच नाही. भोवरा एवढा जबरदस्त असतो की त्याच्यामधून, त्या भोवऱ्यातून माणूस बाहेर निघू शकत नाही. जसा पाण्याचा भोवरा आहे, त्या पाण्याच्या भोवऱ्यामध्ये एखादा माणूस सापडला तर तो कुठे निघाला जातो आणि त्याची हाडं पिढं साप मोडून बाहेर काढतो. एवढा तो कठीण असतो पाण्यातला भोवरा. भोवरा कठीण असतो, लक्षात ठेवा. एखादा माणूस भोवऱ्यात सपाट सापडला तर त्याला पार पिळून काढतो शरीर त्याचं. तसं आपल्याला काय करतात तर हे काम क्रोध आहेत, हे माणसाला पिळून काढतात आणि जेवढी जेवढी शिल्लक आहे माणसाची तेवढी संपली जाते. शिल्लक संपली का ढकलून देतात. म्हणून सरिता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जावे लागे. संत रामदास सांगतात, सरिता संचिताचे शेष. आपण जेवढी जेवढी शिल्लक घेऊन आलेलो आहोत, अनेक जन्मामध्ये थोडी 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 शिल्लक आपण घेऊन आलेलो आहोत. आणि हे काम करून लोक काय करतात तर आपली शिल्लक संपवून टाकतात. सरिता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश. एक क्षण पण आपण थांबू शकत नाही. भरता न भरता निमिष जावं. एक पापणी मिटतो ना मिटतं, तोच आपल्याला इथून जावं लागतो शिल्लक संपल्यावर, बरं का. आणि एक शिल्लक संपवणारे आपले विषय आहेत. म्हणून आयनाच्या बहिणानं 84ला घेतल्याशिवाय त्यांचा ते पणच करून आलेत आपल्याला. त्यांनी पणच असा घेतलाय, वसाच घेतलाय त्यांनी, की प्रत्येक माणसाला ज्याचा जिभेवर आणि लिंगावर ताबा नाही ते माझे सांगितलंय. कलियुगामध्ये जो कली आलेला अवतार, त्यांनी सांगितलं की जिभेवर आणि लिंगावर ज्याचा ताबा नाही ते माझे मित्र आहेत, मित्र. आणि म्हणून तर माणसं फसली जातात. हे कलियुगाचे मित्र आहेत. जेवढे जेवढे वाईट, जेवढे जुगार आहे, रम रमा रमी, काय केलेलं त्याने तर त्या कलीने तिथंच त्या परीक्षित राजाकडनं जी ठिकाणं मागितली हीच ठिकाणं मागितली. परीक्षित राजाची केवढी शक्ती होती, तेवढी ताकद होती. कलियुग त्याला थरथर कापत होता, एवढी त्याची साधना होती परीक्षित राजाची. पण अशा परीक्षित राजाला तो कलियुग शरण आला आणि त्याने सांगितलं की मला अशी 4-5 ठिकाणं दे की मग तिथे मी सगळं काय माझं वैभव थाटेन. आणि मग म्हणून त्याने काय केलं, रम रमा रमी, जिथं व्यवसाय चालू आहे अनधिकृत, देहविक्री चालू आहे तिथे, जिथं जुगार चालू आहे, जिथं दारूचा व्यवसाय चालतो, अशा अनेक जे काय आपल्याला भ्रष्ट करणारे, आपली शिल्लक संपवणारे जिथे व्यवहार चालू आहेत त्या ठिकाणी कलीचा मोठा वर्चस्व आहे. आणि हे प्रत्येकाला कळत नाही बरं का. जो काय करतो ना हे ते कळत नाही माणसाला. का तर कलीचा तेवढा प्रभाव आहे माणसाकडे. आणि म्हणून ह्या ज्या गोष्टी आहेत आपण जे करतो, जे काय साधना करतो, ध्यान करतो, या ध्यानाच्या माध्यमातून आपण त्या विळख्यात सापडू शकत नाही. कारण नामापरते तत्व नाही रे अन्यथा. नाम आहे आपल्याकडे, आपण नामधारक आहोत. आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनेक हो. आम्हाला कुठलाच प्रकार माहीत नाही, फक्त आम्ही नामाचे धारक बस. नेनो प्रकार अनेक, दुसरा आम्ही काही जाणत नाही. आणि म्हणून साधकाने काय करायला पाहिजे, साधक बनायला पाहिजे. प्रत्येकाने साधक होऊनच आपली धगधग थांबणार आहे. विषयांची धगधग आपल्या अंतःकरणामध्ये, ती धगधग जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत साधक नाही, आपण बाधक आहोत सगळे. म्हणून साधकाने सिद्ध अवस्थेपर्यंत जायला पाहिजे. सिद्ध अवस्थेपर्यंत जायला पाहिजे. जोपर्यंत आपण सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण सगळे बद्धच आहोत, म्हणजे विषयाने बांधलेले आपण आहोत. भ्रांतीचे नि खडुळे रेवले आस्थीचे अवगाळे, रजोगुणांचे नि खळाले स्वर्गुद गाजे. भ्रांतीचे नि खडुळे म्हणजे भ्रांतिरूप गडूळ पाण्याने, म्हणजे आपल्या मनामध्ये ती भ्रांती झालेली आहे, मनाला गडूळ करून टाकलेला आपला.
मन आपला अशुद्ध करून टाकलं विषयाने. ते मनाचाच ताबा घेतात तो. आणि एकदा मन आपल्या हातात आलं का सगळं त्यांना माहिती आहे. माणसाचं मन आपल्या हातात आलं का आपल्याला ह्या माणसाला, ह्या देहाला 84 लक्ष योनीला वापरायला मिळेल. एवढे काही तोडीचे आहेत. म्हणून आपण काय करायला पाहिजे की काही नका करू, संत संग करा. पूर्वीचा धागा उगेल, संत संग करा. आणि अस्थिरूप गाळांतरूतून रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्ग प्राप्तीची गर्जना होत असते. आणि हे काय करतात? अस्थिरूपी म्हणजे इच्छारूपी गाळामध्ये हे विषय आपल्याला इच्छा करतात. त्या मनाकडे इच्छा, आकांक्षा, कामना, भावना, असूया या सगळ्या मनाकडे आहेत. म्हणून मनालाच रामरूप बनवलं पाहिजे. आणि मनाला रामरूप बनवण्याचा आपल्याला श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवकर बाबा यांनी जी काय आपल्याला साधना दिलेली आहे, उपासना दिलेली आहे, त्या उपासनेशी दृढ राहून आपण ती उपासना सातत्याने चालू ठेवली तर आपल्याला हे काहीच करू शकत नाही. आणि इच्छेच्या गाळात ऋतून रजोगुणाच्या खळखळाटाने स्वर्गप्राप्तीची गर्जना होत असते. इच्छा काय करते तर आस्थेच्या म्हणजे आशा, प्रपंचाची, विषय चिंतनाची, विषयामध्ये विषयांचं चिंतन असतो त्या इच्छेकडे, माणसाच्या मनाकडे. सतत माणूस काय करतो त्या विषयाच्या चिंतनामध्ये आपला आयुष्य घालवतो. आणि विषयरूपी दरीमध्ये, त्या विषयरूपी घाणीमध्ये, त्या दलदलीमध्ये माणूस अडकतो. विषयांची दलदल आहे आणि त्याच्यामध्ये एकदा माणूस पडला का तो हातात सापडत नाही. दलदल कशी असते माहिती आहे ना? जेवढं आपण भोगू, जेवढं आपण हालू, जेवढं आपण त्या दलदलीमध्ये जेवढं आपण बाहेर निघण्याचा प्रयत्न करू तेवढं आपण आतमध्ये लुटले जाऊ. मग विषयांपासून माणूस बाजूला निघाला गेला तर तो अजूनच विषयामध्ये अडकतो. आणि म्हणून काय करायला पाहिजे तर विषयांपासून निघण्याचा एकच औषध आहे. येथ एक नवला हो, जो की जे तरण पाहो तो आपावो हो येते एक. बघा 82 ओवी तेच सांगते. आणखी येथे एक मोठेच नवल आहे की ही नदी तरुण जाण्याला जे उपाय करावे ते अपायकारकच ठरतात. ज्या दलदलीमधून आपण जेवढा निघायचा प्रयत्न करू तेवढा आपण त्याच्यामध्ये अडकत जातो. या विश्वरूपी महापुरामध्ये आपण जेवढा निघायचा प्रयत्न करू तेवढं भवऱ्यामध्ये माणूस अडकतो. आणि म्हणून जोपर्यंत आपल्याला सद्गुरूंचा हात मिळत नाही, सद्गुरूच्या हाताला धरून आपण चालत नाही. आणि म्हणून जेथे जातो तेथे तू माझा संगाती, भगवंता तू माझ्या जोडीला राहा, सद्गुरू राया तू माझ्या जोडीला राहा आणि माझा हात धरून तू चालव. असा जर भाव झाला तरच आपण या विषयरूपी विषयांच्या महापुरातून आपण बाजूला निघू शकतो. अन्यथा विषय एवढे सोपे नाही. या विषयांना जिंकणं एवढं सोपं नाही. ही माया नदी ही तरुण जाणं एवढं सोपं नाही, कोणालाही सोपं नाही. प्रत्येक जीव, प्रत्येक माणूस इथे अडकलेला आहे. म्हणून काही नका करू, संत संग करा, संतांची संगत करा. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद दे तसे ग्वाही. वेद सांगतात की संतांशिवाय संत भेटले पाहिजे आपल्याला. संत ओळखता येत नाही. आपण कोणालाही संत म्हटलं तर आपलं आयुष्य निघून जातो. म्हणून संत ओळखता पाहिजे. कारण संत बीज न पलटे युग गए अनंत, हरेक युग में अवतार धरे फिर भी संत के संत. संत बीज न पलटे युग गए अनंत, अनंत युग गेले पण संतांनी जो बीज घेतलेला आहे त्या बीजामध्ये कधीच फरक पडत नाही. बीज मंत्र आहे, बीज हे नाम आहे. हर एक युग में अवतार धरे फिर भी संत के संत. प्रत्येक युगामध्ये ते अवतार घेऊन येत असतात. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवकर बाबा या अवतार घेऊन आले. आणि त्यांचा आपला अवतार काय होता माहिती आहे ना? प्रत्येकाचा तुमचा आमचा अवतार कसा होता आपला? आपल्या चेहऱ्याचा अवतार काय, आपल्या अंतःकरणाचा अवतार काय, आपल्या मनाचा अवतार काय, सगळं घाणेरडा अवतार होता आपला. आणि ते आपल्याला धुवून स्वच्छ केलं त्याने.
त्या नामातून काय केलं तर आपल्याला ध्यानाला बसवलं आणि ध्यानातून मनाची शुद्धी होते, ध्यानातून अंतःकरणाची शुद्धी होते. म्हणून इथं लिहिले, येथे एकच लीला तरले जे सर्व भावे मजला भजले. सर्व भावाने मला शरण आले आणि मला भजलं, पण त्याला त्यासाठी गुरुकृपा लागते. गुरुकृपेचं सामर्थ्य लागतं. म्हणून असो जायशी मोक्ष व्हावा त्याने सद्गुरू करावा, सद्गुरू विन मोक्ष पावावा, हे कल्पांतीनं घडे. कल्पच कल्प जातील तरी पण आपला भगवंताची ओळख होणार नाही. संत आपल्याला भेटले पाहिजे. आणि हे काय करतात पुढे, रजगुण तमगुण सत्वगुण काय करतात तर स्वर्ग प्राप्तीची गर्जना होत असते. ह्या तिन्ही गुणातून, तिन्ही गुण काय करतात, गरजून सांगतात की स्वर्ग मिळव, स्वर्गाची प्राप्ती बलकावाला जातात. स्वर्गाची प्राप्ती, आणि स्वर्गाची प्राप्ती म्हणजे स्वर्ग आपल्याला मिळाला की तिथे भोग भोगायला मिळतो. आणि भोग भोगून काय होतो, मग माऊली सांगतात मागच्या 9व्या अध्यायामध्ये, तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उदरे, मग सवेची येती माघारी मृत्यू लोकी, वेश्या भोगे कवडावेचे, मग दारही न चेपू सके ती याचे, तैसे लाजीरवाणी दीक्षितांचे काय म्हणून सांगावे. ज्ञानोबा सांगतात तया पुण्याची पावटी सरे, मग स्वर्गलोकामध्ये स्वर्गसुख घेतल्यावर आपल्याकडचं पुण्य संपलं जातं. मग सवेची येते माघारी मृत्यू लोके, मग परत जन्म मरण्याच्या फेऱ्यामध्ये भगवंताची भेट तर नाहीच आहे. या गुणांच्या माध्यमातून आपले विषय वाढत जातात. आणि जिथं गुणच नाही, निर्गुण, तिथं भगवंत आहे. भगवंत कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. आपण गुणामध्ये अडकलोय. कुठलाही गुण असो, सत्वगुण असो. म्हणून तर लिहिले की नाही, रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी, ह्याच गुन्हे जगे वाया गेला. या गुणांनीच वाट लावली. सगळे गुणच सगळे काय करतात, आपल्याला 84ला घेऊन जातात. म्हणून एवढं ज्ञानोबारांनी किती लिहिले बघा ना. किती आपण बोलावं तेवढं कमी पडेल आपल्याला. वेळ कमी पडतो आपल्याला. बघा 49 मिनिटं झाली. वेळ कमी पडतो एवढा सांगण्याचं धाडस म्हणजे आपल्याला येतो का, तर तेव्हा आहे तेवढं आतमध्ये आहे. त्या विषयांचा काय आहे, विषयांचा खूप जोर आहे. आणि ह्या जोराला ओळखून आपण शिरजोळ व्हायला पाहिजे. का तर सद्गुरू भक्ती करा. सद्गुरू विना मोक्ष पावावा हे कल्पांतीनं घडे. तमाचे धाडसे वाढ, सत्वांचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड माया नदी. कशी माया नदी, तर तमोरूपी प्रवाह, सत्वरूपी स्थिर पाण्याचा डोह. कसा आहे, तमोरूपी प्रवाह आहे. तमगुणाचा प्रवाह वाहतच चालले आहे तमगुणामधून. बघा ना, प्रत्येक माणसाकडे तमगुण आहे. कोणाचंच ऐकत नाही. त्याच्याकडे एवढा अहंकार येतो. जरासा पैसा आला, जराशी विद्या आली, जरासं ज्ञान आलं, तो लगेच माणसाला काय होतो. म्हणून तमगुण राक्षसी, सत्वगुणा ते ग्रासी, सत्वगुणानं खाऊन टाकतो. तमगुण राक्षसी, तमगुणातून राक्षसी वृत्ती होते माणसाकडे. आणि सत्वगुणा ते ग्रासी, सत्वगुणानं खाऊन टाकतात. आणि या तमरूपी प्रवाह, सत्वरूपी स्थिर पाण्याचा डोह तरुण जाण्यास कठीण आहे. बघा, या पाण्यामध्ये तरुण जाण्यामध्ये कठीण आहे. पाणी कोणता सांगितलं आहे, तर गुणांचा प्रवाह. लक्षात घ्या, गुणांच्या प्रवाहातून महानदी वाहत जाते. नाही तर तुम्ही पाणी पकडायला हा पाणी नाही सांगितलंय. प्रत्येकाकडे गुण वाढतात, इच्छा आकांक्षा कामना भावना वाढतात, असूया, आणि त्याचा पूर सांगितलंय. आणि त्या विषयांचा पूर सांगितले. आणि त्या विषयांच्या पुरामध्ये सगळेच वाहत चालल्यात. प्रत्येक माणूस हा विषयांच्या पुरामध्ये वाहतच चाललेला आहे. आणि मग श्री गुरु येतात. मग ते काय करतात, तर ते त्या प्रवाहाच्या विरुद्ध जायला शिकवतात. प्रवाहाच्या विरुद्ध जाणं दमछाक आहे तिथे जाणं. म्हणून एक ते तोडीचे निवडिले, पोहतची उगमाकडे गेले, उगम दर्शन जाता तीर्थरूप झाले. तीर्थरूप झाले आपले बाबा. आपण त्यांच्या पायाचं तीर्थ, सद्गुरू पादोदक पिबेत म्हणजे काय, त्यांच्या पायाचं दर्शन घेऊन आपण काय करायला पाहिजे, तर त्या
वासनारूपी नदीमध्ये वाहणाऱ्या नदीमध्ये आपण विरुद्ध दिशेला जाऊन एक ते तोडीचे निवडले पोहतो की उगमाकडे, जिथून ह्या विषयांचा उगम होतो ते मन आहे. त्या मनाकडे जाणं म्हणजे भक्ती आहे. त्या मनाला रामरूप करणं म्हणजे भक्ती आहे. साधा उपाय बरं का. त्या मनालाच रामरूप करा. म्हणून मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्ती पदाशी आले. मन तुमचा रामरूप झाला की प्रवृत्ती माणसाची निघून जाते आणि निवृत्त होतो. या संपूर्ण गुणांमधून, विषयांमधून, अहंकारातून माणूस काय होतो? मोकळा होतो, बाजूला होतो. कारण मनच रामरूप झाले. मनच काय होतं माणसाचा? म्हणजे मनाकडे अखंड चिंतन विठोबाचं असलं पाहिजे. त्या मनाकडे विषय, मनाकडे कामना, इच्छा असू या भावना, त्या मनाकडे रजवून मनच राजा इंद्रियांचा. त्या मनाने एकदा आज्ञा केली इंद्रियांना की मग ते इंद्रिय कुठं पण भरकटतात. पण ते मनच रामाच्या भजनामध्ये गुंतलं, हरिनामाच्या स्मरणामध्ये त्या मनाला आपण गुंतवलं, त्या मनाला आपण ज्ञानेश्वरी वाचण्यामध्ये अडकवलं, त्या मनाला आपण हरिपाठ करण्याला अडकवलं, त्या मनाला आपण ध्यानाला अडकवलं, त्या मनाला आपण चिंतनामध्ये अडकवलं. सातत्याने आपण संतांची संगत केली. कारण संतांकडे काय असतं? तर संतांकडे आत्मबोध असतो, आत्मचिंतन असतो, आत्मतत्व असतो, आत्मज्ञान असतो. म्हणून संतांची संगत सातत्याने करायला पाहिजे. नाही तर आपल्याला ह्या माया नदीतून तरुण जाणं कठीण आहे. माया नदीतून तरुण जाणं कठीण आहे आपल्याला. ही माया नदी खूप कठीण आहे जायला. संतांचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. एक संत असतो, संत तो रोज नदीवर आंघोळ करायला जातो आणि आपल्याला 2-4 साधकांना घेऊन जातो जोडीला त्याच्या. तर गेल्यानंतर तिथे एक दिवशी एक प्रेत येतो त्याच्याजवळ आणि तो प्रेत त्याच्याशी बोलायला लागतो आणि त्याला सांगतो, त्या संताला सांगतो की बाबा मी त्या नदीच्या पलीकडं माझं वास्तव्य आहे आणि त्या नदीच्या पलीकडं एक गाव होता आमचा. बघा गोष्ट ऐकून घ्या, मी तुम्हाला का सांगतो, संतांचा महिमा सांगतो. नदीच्या पलीकडे एक गाव होता आणि त्या गावामध्ये मोठा पूर आला आणि गावातले सगळे लोक वाहून गेले. आणि सगळे लोक काय झालेले आता की ते भूत झालेले आहेत, भूतप्रेत झालेले आहेत. सगळे लोक भूतप्रेत झालेले आहेत आणि मी पण त्यातला एक भूतप्रेत आहे. तर आम्हाला एकच करायचं की तुम्ही ज्यावेळेला ध्येय ठेवाल, जेव्हा सद्गुरुराया जेव्हा तुम्ही ध्येय ठेवाल त्यावेळेला तुमचा जो ठेवलेला देह आहे त्या देहाचं जे काय विधी करायचे असेल तर त्या नदीच्या पलीकडे करा. कारण आम्ही नदीच्या पलीकडं सगळे भूतप्रेत होऊन बसलेलो आहोत. तर म्हणतो चालेल. आणि तो प्रेत निघून जातो पुढे बरं का. आणि हे घरी येतात आणि काही दिवसांनी या श्रीगुरूंचं देह ठेवण्याची वेळ येतो आणि त्यांनी शिष्यांना सांगून ठेवलेलं असतं की बघा माझा देह जेव्हा आता देहावसान होईल, माझा निर्वाण होईल देवाचं, त्यावेळेला नदीच्या पलीकडे नेऊन माझं प्रेत काय करा, प्रेताचं जे काय ते कार्य करा, जे काय अग्निसंस्कार देऊन टाका. आणि ह्याचा देह काही दिवसांनी ठेवून जातो. मग त्या संतांच्या जोडीला असलेले जे काय साधक आहेत त्यांना आठवतं, अरे बापरे, की आपल्या श्रीगुरूंची, आपल्या गुरूंची इच्छा हीच आहे की नदीच्या पलीकडं आपल्याला प्रेत जायला पाहिजे. मग सगळे तयारी करतात आणि मग काही वेळाने तो प्रेत त्या भगवंताच्या श्रीराम जय राम जय 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 राम या नामघोषातून घेऊन जातात आणि त्या नदीच्या पलीकडं त्या प्रेताला काय करतात, अग्निसंस्कार देतात. आणि अग्निसंस्कार केल्यानंतर त्या अग्निसंस्कारामधून जो काय धूर निघेल त्या धुराच्या स्पर्शाने तेथे जे काय भूतप्रेत होती त्या प्रेतांना नवीन काय करायला लागलं, त्यांना जन्म मिळायला लागलं.
म्हणजे जे भूतप्रेतमध्ये योनीमध्ये पडलेलं होतं त्यांना गती मिळाली. पुढं काय मिळाली? त्यांना गती मिळाली प्रत्येकाला. म्हणजे संतांचे अंग लगे पापाचे जिनने गंगे, त्याने संत संगे सुचित्व कैसे. संतांच्या पदस्पर्शाने गंगा पवित्र होतात हे आपण ऐकलं होतं. पण संतांच्या त्या अग्निसंस्कार दिल्याने पण आजूबाजूचं भूतप्रेत जे काय आहेत त्या भूतप्रेतांचं पण काय होतं, तर त्या भूतप्रेत योनीतून त्यांना पुढच्या योनी प्राप्त होतात. सांगायचं काय की संत ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये येतात तेव्हा आपल्यालाच पवित्र करत नाही, तर त्या भूतप्रेतांना पण काय करतात, पुढच्या योनीला घेऊन जातात. म्हणून काही नका करू, संत संग करा, संतांचा सहवास करा. संतांच्या सहवासातून सगळा मेल. तमाचे धारसे वाड, सत्वाचे स्थिरपण जाड, किंबहुना हे दुवाड. माया नदी कशी आहे, तो दुथडी वाहणारी आहे. माया नदी कशी आहे, तर त्याचप्रमाणे तमोरूपी प्रवाह, सत्वरूपी स्थिर पाण्याचा डोह, तरुण जाण्यास कठीण आहे. फार काय सांगावी माया नदी, फार घातक आहे. हो, घातक आहे. म्हणजे घातक म्हणजे प्रत्येक माणसाला ही माया नदी काय करते, या मोहामध्ये टाकते आणि मोहाच्या पुरामध्ये ढकलून देते. आणि एकदा का त्या मोहाच्या पुरामध्ये गेला की एकदा मेल्याने सुटेना, जन्मजन्मी यातना आपणा समारी वाचविना आत्महत्याला. आपण आपल्या आत्म्याचा घात करतो. एकदा मेल्याने सुटेना, जन्मजन्मी यातना. बघा, प्रत्येक जन्मामध्ये यातना होतो. आपणा समारी वाचविना आत्महत्याला. आपणच आपल्या आत्म्याचं घात करतो त्या वासनारूपी नदीमध्ये जाऊन. पै पुनरावृत्तीचे नि उघडे, झळंबती सत्यलोकीचे हुडे, घाये गडबडती धोंडे, गोळकाचे. परंतु खरोखर जन्ममृत्यूच्या पुराच्या लोंढ्यात सत्यलोकाचे किल्ले वाहून जातात. जन्ममृत्यूचे लोंढे आहेत. आता मी सांगितलं की नाही, एकदा मेल्याने सुटेना, जन्मजन्मी यातना, परत जन्माला या, परत मारा, परत जन्माला या. आपणा समारी वाचवीन आत्मा. आपणच आपल्या आत्म्याचा घात करतो. आणि हे लोंढे आपणच तयार करतो जन्ममृत्यूचे. सत्यलोकाचे किल्ले वाहून जातात. किल्ले म्हणजे हे नरदेह हा किल्ला सांगितलाय, अहंकाराचा किल्ला सांगितलाय. आणि ब्रह्मांड रूप धोंडे तेव्हाच गडगडत जातात. या वासनारूपी नदीने काय केलेलं आहे, जन्ममृत्यूच्या पुरात लोंढ्यात सत्यलोकाचे किल्ले, म्हणजे सत्यलोकात तिथले पण किल्ले वाहून जातात. आणि ब्रह्मांड रूप धोंडे तेव्हाच गडगडत जातात. ब्रह्मांड रूपामध्ये धोंडे म्हणजे आपले शरीर परत जन्माला येणं, परत मरणं, परत जन्माला येणं. जसा धोंडा कसा डोंगरावरून ढकलला की तो खाली चालला घसरत, तसा आपण काय करतो, आपण अधोगतीला चाललो. परत जन्माला या, परत मरा, परत जन्माला या. जसा घसरत आपण खाली जातो, तसा आपल्याला जन्ममृत्यूच्या ह्या चक्रातून माणसाला बाहेर येता येत नाही. जन्ममृत्यूचा हा चक्र आहे. हा कोणीच, ही नदी वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी, त्याचे उडी घालून तारी, तो सद्गुरू सांगितलंय. आणि त्या सद्गुरूला शरण झालं पाहिजे. वासना नदी महापुरी प्राणी बुडता ग्लांती करी, तेथे उडी घालून तारी, तो सद्गुरू. सद्गुरू काय करतात तर बघतात, प्रत्येक शिष्याचा भाव बघतात. आणि प्रत्येक शिष्याच्या डोक्यावर हात ठेवून काय करतात तर त्या हरिनामाची पेरणी करतात. आणि एकदा हरिनामाचा गजर आपल्या हृदयामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या चित्तामध्ये हरिनामाचा गजर झाला की ते विषय कुठल्या कुठं पळून जातात. विषय आपल्याकडे राहतच नाही. काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मोह नाही, दंभ नाही, संशय नाही, काम नाही, क्रोध नाही, काम नाही, झालो पायरी कामा, अशी अवस्था करून टाकतात. सद्गुरू काय करतात, काम नाही, झालो पायरी कामा. कुठल्याच प्रकारचा विषय माझ्या पिंडामध्ये नाही. आता मी रिकामा झालो. आणि तुम्ही रिकामा घडी अर्ध राहू नका. त्या हरिनामाचं स्मरण करा. एक पल पण व्यर्थ जाऊन देऊ नका हरिनामाच्या नामाशिवाय. तरच आपल्याला या वासनारूपी नदीच्या या आलेल्या महापरातून आपल्याला बाहेर निघता येईल. झालेली सेवा आपल्या सच्चिदानंद सद्गुरू पांडुरंग देव कृपा श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नानाबाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु